मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, 25 जुलै 2026 ओपनचं मैदान, विठ्ठल केसरी परंपरेचं एक भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान म्हणजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होतंय. आणि या मैदानामध्ये काही टॉपचे संभाव्य पैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिला पैरा या वर्षीचा ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरला, असा मित्रांनो दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी शॉटगन मेहरबान. मित्रांनो, शॉटगन मेहरबान आत्ताच चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं असेल, पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये कार्तिक आणि शॉटगन मेहरबान पळताना दिसले होते. एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्या ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले. आता मित्रांनो, विठ्ठल केसरी मैदानामध्ये शॉटगन मेहरबान आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, तर मित्रांनो शॉटगन मेहरबान आणि मित्रांनो मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडॉन. मित्रांनो बिनजोडमध्ये अधिराज्य गाजवलं भुंगाडॉनने आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील अधिराज्य गाजवतोय. असा मित्रांनो भुंगाडॉन आणि शॉटगन मेहरबान हा मुंबईचा आपल्याला A1 जोड एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे, असा मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे. असा मथुर 1001 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. मित्रांनो आपण बघितलं असेल, मथुर आपल्याला माळशिरस मैदानामध्ये पळताना दिसला होता. मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल, परंतु मित्रांनो मथुरची गटालाच हार झाली. नक्कीच मित्रांनो मथुर आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसेल. आणि मित्रांनो मथुर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, तर मित्रांनो मथुर आपल्याला आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. माळशिरस हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला, असा मित्रांनो नातेपुतेकरांचा दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड म्हणून ज्या नंदीकडे बघितलं जातं, असा मित्रांनो माळशिरस मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला लक्षा आणि मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर 1001 आपल्याला पळताना दिसू शकतात या भव्य दिव्य अशा विठ्ठल केसरी मैदानामध्ये. आणि मित्रांनो दोन्ही देखील नंदी पब्लिकचा बेताज बादशाह आहेत आणि नक्कीच येणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मागील वर्षी याच विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा ज्या नंदींनी मान पटकावला होता, असा मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा. मित्रांनो यावर्षी देखील बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसू शकतात या विठ्ठल केसरी भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी आणि आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख निर्माण झाली, असा मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह. पाठीमागं मित्रांनो लगातार 2 हिंद केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो ठरला, असा मल्हार 11-11. मित्रांनो मल्हार 11-11 आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतोय. मित्रांनो मल्हार 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, तर मित्रांनो मल्हार 11-11 आणि किरण अप्पा कालगाव शालगाव यांचा मित्रांनो हिंद केसरी रायना आणि मल्हार 11-11 आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात. आपण बघितलं असेल पाठीमागं हा जोड आपल्याला बिनजोडमध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं आपल्याला स्पीड बघायला मिळालं होतं मल्हार 11-11 आणि हिंद केसरी रायनाच्या गाडीला. आणि नक्कीच विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्याला हाच जोड पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो अमर शेठ जगताप, अजित शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल, तर मित्रांनो चिक्या आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि चिक्या आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसतील. जेव्हा हा जोड आपल्याला पळताना दिसला,
तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आणि विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो हे होते काही संभाव्य टॉपचे पैरे जे आपल्याला विठ्ठल केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात.